सर लहानपणापासून मला आवड होती क्रिकेटची. फिल्डिंग माझी अप्रतिम असल्यामुळे मी टीममध्ये बनायचो. एका छोट्या गावातून खेळायला आलेलो. हे सर्व मोठे प्लेयर्स होते माझ्या नजरेत तरी. आणि तो असा फलंदाज होता जो समोरच्या टीमच्या टफ बॉलरलाच तो चांगले रन्स मारायचा. त्यावेळी सर तुम्हाला सांगतो, एका ओव्हरला 14-15 रन्स काढणं सोपं नव्हतं. फक्त की दोन्ही ठिकाणी मॅचेस चालू असेल म्हणजे प्रेक्षकांना डबल आनंद बघण्याचा. आणि माऊली साळगाव पण त्यावेळी पण खूप चांगला संघ असायचा, दर्जेदार संघ. आशिष चळेकर त्यावेळी फॉर्म मध्ये होता. अंकुश सर तर मला अजूनही ते आपलं कुडा संघाचं प्रतिनिधित्व करताय. माझं तेवढी फिजिक नव्हती की तो बॉल षटकाच्या बाहेर मारेल. तर मला असं आठवतं की पेडल स्विचचे 6 बाउंड्री मारतो. मध्ये अंकुश बांबार्डेकर आणि रुपेश जाधवला एवढा भन्नाट पेस असायचा. कसं आहे सर, क्रिकेटर म्हटल्यानंतर कधी अप्स अँड डाऊन्स हे असतातच. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. माझे पण डाऊन्स खूप आले. अप असताना पण माझे डाऊन्स पण खूप. म्हणजे तुम्ही त्याला डावलणार किंवा तू बाबा खेळू नको. तुम्ही प्लेयर्सला बॅक केला तरच तो प्लेअर तुमचं नाव पुढे आणणार. टीम तर सर बघा, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आपण त्यावेळी त्यांना हरवायचो. त्यांनी पण स्वतःला अपग्रेड केलं. त्यांनी स्वतःची पण चांगली टीम बांधली. तर संतोष शेलटकर आहेच. त्या टायमिंग खेळायचे ते बक्का आणि उमेश हे जे लिजेंडरी प्लेअर आहेत. उमेश पाटकर, त्यानंतर कुणाल कुडाळकर.